Dear students, myself R.B. Shinde, and let us continue with the online part, chemistry from home. And in this lecture, we are going to consider oxidation of alcohols. Oxidation of alcohols using various oxidizing agents. Oxidation of alcohols using various oxidizing agents. Now, first in short, we will consider what are the various oxidizing agents. Uh, Again, balancing of oxidizing agents is again a separate part. So, things we have to consider in bits or in sections. So, here the focus I want to give on oxidation of alcohols, uh, types of alcohols, primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. So, for that sake, in short, let us consider now acidified dichromate K2Cr2O7, for example, let it be, in general, we call it as acidified dichromate, means dichromate minus 2. Normally, potassium dichromate K2Cr2O7 and dilute acid, it is H2SO4 normally. Now, the complete balance reaction that we are going to consider, but to give thrust more on this part, we will cover this in short, and that will help, and that will be a separate part. So, acidified potassium dichromate plus 6 oxidation number, chromium changes to plus 3. So, whatever is the reaction, in all, in short, it makes available nascent oxygen, that is important, nascent oxygen to the reaction, plus byproducts. Study of the entire reaction balancing, that is a different thing. Okay. Alkaline KMnO4, these two are important reactions. Even this is alkaline KMnO4, potassium permanganate, alkaline KMnO4 in presence of aqueous solution of KOH, or it can be aqueous solution of NaOH. पोटॅशियम डायक्रोमेट ॲसिडिक कंडिशनमध्ये नेसेंट ऑक्सिजन मिळणार, बाकीचे बाय प्रोडक्ट्स. पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 अल्कलाइन कंडिशनमध्ये इट गिव्स नेसेंट ऑक्सिजन प्लस बाय प्रोडक्ट्स. म्हणजे बाय प्रोडक्ट्स काय असतात वगैरे ते मीच सांगणार वेगळ्या निमित्ताने, नॉट नाव. क्रोमिक ॲसिड म्हणतो आपण, म्हणजे क्रोमिक ऑक्साईड नॉर्मली, आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ॲसिड. तर पुन्हा तेच सांगतोय मी, तो प्रकार ते बॅलन्सिंग त्याच्यामध्ये न जातं क्रोमिक ॲसिड म्हणत असतो, म्हणजे CrO3 इन प्रेझन्स ऑफ वॉटर इट ऑल्सो मेक्स अवेलेबल नेसेंट ऑक्सिजन प्लस बाय प्रोडक्ट्स. म्हणजे इकडे जे -2 वाले ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये, तर इथे नेसेंट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0, तर -2 वाले 0मध्ये गेले, त्याप्रमाणे यांचा ऑक्सिडेशन नंबर चेंज होणार. इथं क्रोमियम +6 आहे, रेडॉक्स 11वी आठवा, ती आता जस्ट फास्ट सांगून मोकळं होतं. +6 वाला क्रोमियम तिकडं +3मध्ये जाणार, +7 वाला MN तिथं +4मध्ये जाणार, MnO2. ओके. आणि +6 वाला क्रोमियम इकडं +3मध्ये जाणार. त्याप्रमाणे त्याचे कंपाऊंड्स प्लस वॉटर वगैरे ते सगळं आत्ता नाही लिहित आपण. ॲसिडिफाईड डायक्रोमेट नॉर्मली म्हणतात, म्हणजेच पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट H2SO4 नेसेंट ऑक्सिजन, अल्कलाइन KMnO4 नेसेंट ऑक्सिजन, इवन KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट हे ॲसिडिक पण वापरू शकतो आपण, किंवा जस्ट वॉटर वापरू शकतो, स्टील वी गेट नेसेंट ऑक्सिजन. ही वापरात कमी आहे रिॲक्शन, त्यामुळं फोकस सध्या हे 2 आणि ॲडिशनल 3rd हे. तर नेसेंट ऑक्सिजन सप्लाय करणारे कुठले रिएजंट आहेत? भरपूर आहेत. आपल्या सिलेबसप्रमाणे कुठले आहेत, म्हणजे सिलेबस म्हणजे नीट आलं, MST CET आलं, ओके, सर्व नॉर्मली CET म्हणतो मी फॉर द कन्व्हिनियन्स. दे मेक अवेलेबल नेसेंट ऑक्सिजन, अँड दिस नेसेंट ऑक्सिजन
ऑक्सिडायझेस अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल. तर पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती पाहिजे, म्हणजे ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनमध्ये ॲरोवरती आपण हे लिहिलं किंवा हे लिहिलं किंवा हे लिहिलं. आता महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं काय, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ही जी रिॲक्शन आहे, वी गेट नॅसेंट ऑक्सिजन. केमिकली लिहिताना आपण नॅसेंट ऑक्सिजन हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. रेट ऑफ मिक्स, आता माइल्ड का ते लक्षात येईल सांगणार. आणि अल्कलाईन KMnO4 किंवा क्रोमिक ॲसिड म्हणजे या दोन्हीची रिॲक्शन झाल्यानंतर अँड इट डिकम्पोजेस टू गिव्ह नॅसेंट ऑक्सिजन. क्रोमिक म्हणताना क्रोमिक ॲसिड म्हणतो, म्हणजे ते ऑक्साइड ऑफ क्रोमियम अँड वॉटर दे रिॲक्ट टू गिव्ह क्रोमिक ॲसिड अँड इट डिकम्पोजेस टू गिव्ह नॅसेंट ऑक्सिजन प्लस बाय प्रोडक्ट्स. तर ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्याचा काय परिणाम होतो बघूया. आणि हे दोन ॲज कम्पेअर टू दॅट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे पहिला एवढी गोष्ट माहीत असावी सुरुवातीला. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे आपण फार नंतर कधीतरी बघणार आहोत. एवढी सुरुवात केली की मग बाकीच्या गोष्टी सोप्या होऊन जातील. कोर पार्ट आहे हा. हे तीन, हे माइल्ड आणि अल्कलाईन KMnO4 अँड क्रोमिक ॲसिड हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. एवढं पहिल्यांदा माहीत असावं. त्यानंतर अल्कोहोल रिप्रेझेंटेशन आर म्हणजे तुम्ही मिथाईल, इथाईल असं नॉर्मली हे दोन जास्त घेतो आपण, प्रोपाईल. तर आर म्हणजे समजा तुम्ही मिथाईल घ्या. आता ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनसाठी तो मिथेनॉल म्हणजे हायड्रोजन पण असू शकतो एक्झाम्पल म्हणून. तर ते एकच एक्झाम्पल आहे म्हणून रिप्रेझेंटेशनमध्ये आपण घेतलं नाही. तर आर म्हणजे मिथाईल, इथाईल असं कोणतरी असेल, प्रोपाईल. ओके. तर OH ग्रुप इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. कळतं आहे का. आता आर आहे म्हणजे इथं कोणतरी कार्बन असणार, मिथाईल असेल, इथाईल असेल, प्रोपाईल असेल, त्याचा कार्बन असणार. सो दिस कार्बन इज अटॅच टू ओनली वन अदर कार्बन ॲटम म्हणजे प्रायमरी कार्बन ॲटम. लिहिताना आपण ते 1 डिग्री लिहितो, म्हणजे ऑल्दो वी राईट रिप्रेझेंट इन दिस फॉर्मॅट तर 1 डिग्री म्हणतात, बट ॲक्च्युली रिप्रेझेंटेशनमध्ये 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, पण म्हणताना त्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं म्हणावं. प्रायमरी अल्कोहोल हा सेकंडरी अल्कोहोल, हा टर्शरी अल्कोहोल. कळतं आहे. मग OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम इन सेकंडरी अल्कोहोल. मग हे बाकीचे अल्काईल ग्रुप्स दोन आहेत, म्हणजे एक CH ग्रुप आहे याच्यामध्ये. दे मे बी ऑर मे नॉट बी सेम. दोन्ही मिथाईल असतील किंवा एक मिथाईल एक इथाईल असेल असं. त्यामुळं वन इज आर अँड अदर इज आर फ्रँक किंवा सिम्प्लिसिटी डॅश म्हणा, आर डॅश. ओके. किंवा दोन्ही मिथाईल असतील, आर, सगळ्या पॉसिबिलिटीज. टर्शरी अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरी कार्बन ॲटम इज दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. ते 11वीतच झाले आम्हाला. तर बघा हे अल्काईल ग्रुप्स दे मे बी ऑर मे नॉट बी सेम. त्यामुळे आपण आर फ्रँक अँड आर डबल फ्रँक टर्शरी अल्कोहोल. तर यापैकी रिएजन्स म्हणजे कुठं वापरायचे, काय होतं, हा सगळा आपण अभ्यास करणार. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एवढं माहीत असावं की नॅसेंट ऑक्सिजन, मग असं करत गेलं की मग पुढचं बॅलन्सिंग कुठं लागणार असेल तिथं असं सोपं होत जातं सगळं. पहिल्यांदा त्याप्रमाणे करायचं. तर ॲसिडिफाईड डायक्रोमेट माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, अल्कलाईन KMnO4 अँड क्रोमिक ॲसिड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हे दोन्ही, हे तिन्ही आणि त्यातले हा प्रकार फरक माहीत असावा. हे कुठेतरी पुढे येईल तेव्हा बघू, आता नको. ओके. सस्पेन्स म्हणूया आपण. आणि प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल हे एवढं आपल्याला माहीत असावं. इथून पुढं मग आता आपण जाऊया. मग आत्ताच बघितलं आपण, दिस इज प्रायमरी अल्कोहोल, दिस इज सेकंडरी अल्कोहोल, दिस इज टर्शरी अल्कोहोल. ऑक्सिडायझिंग एजंट्स आता मी सांगितले. तर द पॉईंट इज ऑक्सिडेशन ऑफ म्हणजे रिएजंट वापरला, नेसेंट ऑक्सिजन असणार इथं. ऑक्सिडेशन ऑफ ऑक्सिडेशन बिहेवियर ऑफ प्रायमरी अल्कोहोल
the products are different. Secondary alcohol, it is again different. Tertiary alcohol, it is again different. And in advance, let me just to tell you that primary alcohols, the oxidation is easy. Immediately we are going to consider why. Secondary alcohols, the first step is easy. Tertiary, the oxidation is difficult. It doesn't mean that it will not take place. Drastic conditions. That is why mild oxidizing and strong oxidizing agents असा तो फरक केला होता तो तुमच्या लक्षात येईल. तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, नेसंट ऑक्सिजन आहे म्हणजे इथं ॲरोवरती त्याचे रिएजंट्स इथं लिहिले होते मगाशी काहीतरी असणार त्यामधलं. मग कोण असणार, कुठला असावा बघूया. तर ते इथं लिहितो आपण आणि मग नेसंट ऑक्सिजन आणखी प्रोडक्ट्स, कारण आपला तो ऑक्सिडेशनच्या पार्ट शिकायचं आहे आपल्याला. तर प्रायमरी अल्कोहोलचे प्रोडक्ट्स वेगळे आहेत, सेकंडरीचे वेगळे आहेत, टर्शरीचे वेगळे आहेत. सो ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स डिपेंडिंग ऑन वेदर इट इज प्रायमरी ऑर सेकंडरी ऑर टर्शरी इट इज डिफरंट, ते समजून घ्यायचं. आणि मग असं जनरलाइज समजून घेतलं, माइल्ड कोण, स्ट्रॉंग कोण, कोणाची ऑक्सिडेशन इझी आहे, प्रायमरीचं बिहेवियर कसं असतं, सेकंडरीचं कसं असतं. मग रिॲक्शन्स कुठल्याही कशाही आल्या आणि त्या मिक्स होऊन MCQs वगैरे बनले तर ते ॲक्च्युअल रिॲक्शन कागदावर न लिहिता तुम्हाला ते डायरेक्ट पटपट पटपट पट ॲन्सर सॉल्व करता येतं. त्याच्यासाठी ते इथं ॲक्च्युली असा वेळ लावून जरा व्यवस्थित शिकायचं असतं. तर आपण ते एक एक बघूया. सो टू स्टार्ट विथ प्रायमरी अल्कोहोल, लेट अस बिगिन विथ प्रायमरी अल्कोहोल. So it can be ethyl alcohol, it can be methyl alcohol, it can be N-propyl alcohol. Okay, general I have written. So in general, what we should know first. So once we know that, then if the example changes, instead of methyl alcohol, if it is ethyl, instead of ethyl alcohol, ethanol, if it is 1-propanol, then we need not study separately for that. This is how chemistry and organic chemistry needs to be studied. So primary alcohol, and the oxidation of primary alcohol is easy relatively, and therefore we can use this acidified potassium dichromate, mild oxidizing agent, and the nascent oxygen which is supplied by this primary alcohol will first give aldehyde. Primary alcohol will first give aldehyde, and the number of carbon atoms which aldehyde we will get, number of carbon atoms will be same as in alcohol. We'll consider example. And under the same conditions, primary alcohol, what we should know is that, or what should be there in the memory, minimum memory we use actually. Chemistry is not subject of memory. Many people say actually basics and the link between the basics, but very few things, very less as compared to physics and maths they have to memorize. So primary alcohol on oxidation first gives aldehyde, and the aldehyde will be of the same number of carbon atoms. Primary alcohol जर तुम्ही समजा इथेनॉल वापरला असेल तर 2 कार्बनचं, तर अल्डिहाइड 2 कार्बनचं. मग 2 कार्बनचं अल्डिहाइड कुठला असतं मला माहिती असतं. मग रिॲक्शन लिहायला बॅलन्स करायला सोपं जातं. अँड अल्डिहाइड ॲक्च्युअली अंडरगोज अंडर द सेम कंडिशन. अल्डिहाइड झालं की थांबत नाही रिॲक्शन. अल्डिहाइड अंडरगोज फर्दर ऑक्सिडेशन. आणि प्रायमरी अल्कोहोलचे अल्डिहाइड होताना जेवढं काही टाईम लागला वगैरे, जी काही रिॲक्टिव्हिटी आहे, रिॲक्शन फास्ट आहे, तरी पण प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड जी रिॲक्शन इझी आहे. अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडेशन गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड, COOH ग्रुप. तो कोण असणार बरं? सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बनचा अल्कोहोल आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं. एक रिॲक्शन लिहिण्यापूर्वीच तुम्हाला एखादं एक्झाम्पल डोळ्यासमोर घ्या की 2 कार्बनचं अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल आहे. तर अल्डिहाइड 2 कार्बनचा म्हणजे ॲसिड अल्डिहाइड, आणि ॲसिड अल्डिहाइड 2 कार्बनचा जर आम्ही लक्षात ठेवलं आहे की फर्दर ऑक्सिडेशन गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड अँड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सेम. 2 कार्बनचं कार्बोक्सिलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, IUPAC नेम इथेनॉइक ॲसिड.
आणि म्हणून मग इथं लिहितो मी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, कार्बन ॲटम्स सेम 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 ॲज इन अल्कोहोल किंवा सेम ॲज इन अल्डिहाइड म्हटलं तरी चालेल, कारण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इकडं जर 2 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल असेल तर इथं 2 कार्बनचा अल्डिहाइड, 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ॲसिड. 3 कार्बनचा असेल समजा एन प्रोपाइल अल्कोहोल, 1 प्रोपेनॉल, तर 3 कार्बनचा अल्डिहाइड, 3 कार्बनचा, म्हणजे अर्धी केमिस्ट्री इथंच झाली रिॲक्शन लिहिताना. आणि असं विचार न करता केमिस्ट्रीनं समजून घेतात की पाठ करून C2H5OH प्लस O गिव्ह CH3CHO असं काहीतरी, दॅट इज नॉट अ वे टू स्टडी केमिस्ट्री. असं करू नका. तर हे एवढं केलं तर तुमचे कुठले पण प्रायमरी अल्कोहोल असेल आणि ऑक्सिडेशन असेल तर, आणि महत्त्वाचं काय, प्रायमरी अल्कोहोल फर्स्ट गिव्ज अल्डिहाइड अँड अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन तर आणखी इझी आहे. सो इमिजिएटली वी गेट कार्बोक्सिलिक ॲसिड अँड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सेम. असं एवढं माहीत असेल तर आता रिॲक्शन लिहिणं किती सोपं आहे बघा. आणि मग त्याप्रमाणे मग प्रायमरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल बघूया, आणि मग त्यानंतर मग सेकंडरी अल्कोहोलचं त्यामध्ये काय याच्यापेक्षा वेगळं आहे आणि याच्यामधलं कॉमन काय आहे, मग असा अभ्यास केला की मग तो सोपा होऊन जातो. विल कन्सिडर वन एक्झाम्पल. सो लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल. प्रायमरी अल्कोहोलचं बिहेवियर कसं असतं ते आपण बघितलं. इथेनॉल, इथेनॉल प्रायमरी अल्कोहोल, कॉमन नेम इथाइल अल्कोहोल. तर आताच बघितलं प्रायमरी अल्कोहोल आणि ऑक्सिडेशन गिव्ज अल्डिहाइड. मग फंक्शनल ग्रुप, आणि त्यांना फंक्शनल ग्रुपच, आणि त्याचे एक 2-3 एक्झाम्पल, याची पण तयारी नसते, त्याचे IUPAC नेम वगैरे. त्यामुळं पुन्हा केमिस्ट्री अवघड जाते, म्हणजे अगदी अभ्यास मध्यम किंवा कमी करणार आहे. आणि त्याला कळत नाही का अवघड जाते, म्हणून हे सारखं मी सांगतोय की सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स की अल्डिहाइड म्हटल्या तुम्हाला मग अल्डिहाइडच्या फंक्शनल ग्रुप, अरे बाबा हा आहे अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप. मग इथून सुरुवात, मग हे या स्टेजला हे सगळं सांगणं ठीक आहे. इन शॉर्ट वी राईट इन दिस मॅनर अल्डिहाइड. सो प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन, आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन इझी आहे म्हणून माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरलं आहे, गिव्ज अल्डिहाइड. हे जर मला लक्षात आहे तर याचा अर्थ की हा CH2OH प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप, इथे एक्झाम्पल इथाइल अल्कोहोल घेतलं, इथं काही असू शकतं, इथाइल, मिथाइल किंवा हायड्रोजन पण असू शकतो प्रायमरी अल्कोहोल. तर अल्डिहाइड ग्रुप तयार होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बरं, की हा जर ग्रुप तयार व्हायचा असेल तर याचा अर्थ काय, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड means during this reaction with present oxygen, one valency of oxygen and out of two, one valency of carbon. आता कार्बनमध्ये CH बॉन्ड ब्रेकिंग इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू हा मिथाईल, म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड आहे, तो CH3 मधला कार्बन आहे. तर CH बॉन्ड ब्रेकिंग इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग. ओव्हरलॅपिंग बिटवीन टू सेम ॲटम्स, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स फॅक्टर्स आहेत त्यामध्ये. CH बॉन्ड ब्रेकिंग इझी आहे. आणि प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड, म्हणजे हा फंक्शनल ग्रुप तयार होणार आहे. मग तुमचं माइंड विचार करायला लागेल की हा फंक्शनल ग्रुप म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, म्हणजे वन बॅलन्सी ऑफ ऑक्सिजन अवेलेबल असायला पाहिजे. याचा अर्थ OH बॉन्ड ब्रेक होणार. आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड म्हणजे कार्बनची वन बॅलन्सी ऑफ कार्बन अवेलेबल असायला पाहिजे, म्हणजे दोन्हीपैकी एक CH बॉन्ड, म्हणजे समजा हा ब्रेक होणार आणि हा ब्रेक होणार, तर याचा अर्थ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार होणार. तो मी लिहून टाकतो बघा. आता हे काय झालं, हे आपल्याला लगेच फंक्शनल ग्रुप फक्त माहीत असेल तर हे सहज सुचतं, सहज यायला लागतं, सहज लक्षात राहतं. आणि मग ते 2 हायड्रोजन आणि हा नेसंट ऑक्सिजन इज व्हेरी रिॲक्टिव्ह. नेसंट हायड्रोजन पण पूर्वी बघितलं, पुढं पण येणार. तर कलर, हा ऑक्सिजन मी आता कलर वगैरे बाजूला ठेवतो पटपट लिहिण्यासाठी. ते हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन हे तयार झालं अल्डिहाइड. इथेनॉल ॲसिड अल्डिहाइड, IUPAC 2 कार्बन, ETHANAL इथॅनल अल्डिहाइड तयार झालं. आणि मग आपण मागाशी बघितलं प्रायमरी अल्कोहोल आणि ऑक्सिडेशन गिव्ज अल्डिहाइड, अँड अल्डिहाइड अंडर द सेम कंडिशन इमिजिएटली फर्दर गेट ऑक्सिडाइज टू गिव्ह वॉट, काय लिहिलं होतं मागाशी, कार्बोक्सिलिक ॲसिड. आता एवढं लक्षात असेल तर एक्झाम्पल कुठलंही घ्या ना, काय फरक पडतो. अँड दिस अल्डिहाइड इमिजिएटली गेट फर्दर नेसंट ऑक्सिजनची. आता याच्यामध्ये आतापर्यंत बघितलेले किंवा आपण पुढे सुद्धा जे मेकॅनिझम्स बघतो स्टेप वाईज, तर ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनमध्ये मेकॅनिझमपेक्षा हे अशा प्रकारचे लिंक आणि आत्ता ज्या पद्धतीने सांगतो तसं केलेलं जास्त सोयीचं आहे, कारण एक आयसोलेटेड मुद्दा आहे, ओके, महत्त्वाचा आहे. आणि त्याची मेकॅनिझम कॉम्प्लिकेटेड आहे. आपली नीट असो, JEE असो किंवा MST CET,
त्याच्यामध्ये त्याचा कितपत उपयोग आहे ते पण विचार करून बोलतो आहे मी, की मी सांगतो त्या पद्धतीने केलं तर दॅट इज इनफ. आणि त्यात आणखी परत पुढे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, बघूया. येस, तर अल्डिहाइड मगाशी सांगितलं ते लक्षात ठेवलं आपण, की अल्डिहाइड फर्दर गेट इमिजिएटली ऑक्सिडाइज अंडर द सेम कंडिशन टू गिव्ह कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता कार्बॉक्सिलिक ॲसिडचा आम्हाला फंक्शनल रूप माहिती आहे कसा असतो. याचा अर्थ अल्डिहाइड इमिजिएटली अंडर द सेम कंडिशन गिव्स कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडचं हे असं फंक्शनल रूप आहे. याचा अर्थ तुम्ही याचा जर कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन व्हायचं असेल तर सिम्पल आहे, आणि बॉन्ड ब्रेकिंग वगैरे त्याचा जर विचार केला आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बोनिल ग्रुप इज देअर, याचा अर्थ इथं बॉन्ड ब्रेक होऊन नेसंट ऑक्सिजन यायला पाहिजे. किती सिम्पल आहे. मग लिहून टाकूया, आणि मग बॅलन्स्ड इक्वेशन पण किती सोपी झाली. ओके, आणि कलर बघा, आता तेवढं तुम्हाला समजतंय. मी मुद्दाम इथं आता कलर ऑक्सिजन ब्लूवाला दाखवतो. ओके, झाला बॅलन्स्ड इक्वेशन बॅलन्स आहे वरचं आणि खालचं. दिस इज कार्बॉक्सिलिक ॲसिड, 2 कार्बनचं आहे. ॲसिटिक ॲसिड IUPAC नेम, 2 कार्बन इथेन ETHAN, ही रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, इथेनॉइक ॲसिड. आता एकदा एका प्रायमरी अल्कोहोलचं तुम्ही एक्झाम्पल केलं व्यवस्थित, की इतर कुठल्याही प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पलला वेगळा अभ्यास करायला लागत नाही. हे जेव्हा असं व्यवस्थित याच्या आधीचं जे काही सांगितलं ते आणि हे असं व्यवस्थित नाही केलं, सोपंच आहे, नाही केलं तर अवघड जातं. आता तुम्हाला आता ते नाही कळणार. समजा ज्यांनी तसा विचारच केला नसेल, अशी कल्पना करा, आणि त्याने अभ्यास करताना ते असं केलेलं असतं, C2H5OH प्लस नेसेंट ऑक्सिजन गिव्ज CS3CHO अँड ऑन फर्दर ऑक्सिडेशन, ते सगळं डिटेल लिहित नाही, गिव्ज CS3COOH. आता हे असं जर अभ्यास केला असेल डायरेक्ट शॉर्ट फॉर्ममध्ये तर काहीच कळत नाही. असं करून मग फ्युचरमध्ये इफ नेसेसरी, इफ इट इज रिक्वायर्ड असं लिहिलं तर दिस इज नॉट रॉंग. पण शिकतानाच असं शिकलो आपण तर प्रॉब्लेम येतो. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड बनतात ती का, तर फंक्शनल रूपच मिनिमम केला नसेल, आणि फंक्शनल रूपवरून लिहिता आलं नाही, त्यातलं जे काही ऑक्सिडेशन वगैरे ते समजून नाही घेतलं, आणि ही जी आता मी अशी रिॲक्शन लिहिली त्याच्या आधी काहीतरी सांगितलं, नंतर तुम्ही पटपट असं लिहू शकता. पण डायरेक्ट शिकताना सुरुवातीला जर असं शिकला तर केमिस्ट्री म्हणजे का अवघड जाते ते सांगण्यासाठी मी सारखं बोलत असतो, की अवघड तुम्हाला जाऊ नये तो हेतू आहे माझ्याकडे. अवघड जाणारच म्हणजे जाणारच असं निगेटिव्ह अर्थ काढायचा नाही. प्रत्येकाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची डेफिनेशन चेक करायला पाहिजे पहिला, की बाबा असं केल्यामुळे अवघड जातं हे सांगितलं म्हणजे निगेटिव्ह आहे का, आणि असं करायचं असतं मग सोपं जाणार. तर जे फॅक्ट आहे किंवा माझा एक्सपिरियन्स काय आहे त्याच्यामध्ये इकडे तिकडे एखादा मुद्दा कोणाचाही ह्युमन एरर म्हणा किंवा कोणी परफेक्ट नसतो, पण तर हे अशा प्रकारे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहून डायरेक्ट रिॲक्शन्स पुस्तकात असतील तर स्टुडंट आणि टीचरचं काम आहे की ते असं व्यवस्थित शिकणं. आता तुम्ही कल्पना करा ना, की समजा मिथाईलच्या ऐवजी तर हायड्रोजन याची कल्पना करा, तर प्रायमरी अल्कोहोल आहे, तो हायड्रोजन आहे, तर शेवटी काय झालेलं आहे, रिॲक्शन इथंच होणार आहे. CH2OH प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप, इकडे काही असेल, मिथाईल असेल, हायड्रोजन असेल, इथाईल असेल, प्रोपाईल असेल, काही असो, R इन जनरल, तर हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप CH2OH त्याचं अल्डिहाइड ग्रुपमध्ये कन्व्हर्शन झालं आहे. म्हणजेच तुम्हाला कळतं की कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड याचा अर्थ बाय प्रोडक्ट वॉटर. आणि अल्डिहाइड कुठलाही असेल ना, आता इथं 2 कार्बनचा अल्कोहोल आहे, इथं कोणी असेल अंडर द सेम कंडिशन्स इमिजिएटली फर्दर ऑक्सिडेशन टू गिव्ह कार्बॉक्सिलिक ॲसिड, तिथं हायड्रोजन असू दे, अल्काइल ग्रुप R असू दे, मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, CHO अल्डिहाइड ग्रुप विल गेट कन्व्हर्टेड इन टू COOH. एक्झाम्पल कुठलंही असो, बॅलन्सिंग कंडिशन बाकी सगळं तेच राहणार आहे. तर हा असा अभ्यास करायचा. मग असं जरी पटपट मग नंतर फ्युचरमध्ये MCQच्या लिहिलेलं असेल किंवा आपल्याला लिहावं लागलं तर अवघड वाटणार नाही, किंवा आपण असं नंतर जरूर लिहिणार. तर हे असं महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने करा, 2-3दा व्हिडिओ बघा, हे लिहून घ्या. लिहिलेलंसुद्धा मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती टाकणार आहे आणि त्याप्रमाणे करा. आता पुढं बघूया. नाव विल कन्सिडर सेकंडरी अल्कोहोल. OH group is attached to secondary carbonator. नाही का, कार्बोनेटर विच इज अटॅच टू 2 अदर कार्बोनेटर्स, म्हणजे इथं R आणि R फ्रँक आहेत, म्हणजे मिथाईल, इथाईल, प्रोपाईल काही असेल, सेम ऑर डिफरंट, एकच हायड्रोजन आहे. सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल, जसं मगाशी प्रायमरी घेतलं होतं, तर सेकंडरीचं बिहेवियर काय आहे ते मिनिमम लक्षात ठेवलं. हे कुठलंही एक्झाम्पल होते. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल युझिंग नेसेंट ऑक्सिजन.
गिव्स कीटोन. कीटोन आणि तो कीटोन, मग कीटोन म्हणलं की कीटोन म्हणजे काय असतं, तर कार्बोनिल ग्रुप आणि दोन्ही साईडला अल्काईल ऑर अराईल ग्रुप्स, एवढं मिनिमम माहीत पाहिजे ना. म्हणजे अगदी चांगले चांगले स्कोर केलेले त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं असेल, त्याच्यामुळं केमिस्ट्री अवघड जाते. आणि हे सगळं तसंच ठेवून मग हे पुढं ऐकायला लागलं की कळत नाही. ओके, कीटोन. अँड कीटोन तो कुठला कीटोन असेल तर कुठला सेकंडरी अल्कोहोल आहे, समजा आपला आयसोप्रोपाईल अल्कोहोल आहे एक्झाम्पल, म्हणजे मिथाईल आणि मिथाईल म्हणजे 3 कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल, तर कीटोन पण 3 कार्बनचा. तर 3 कार्बनचा कीटोन म्हटल्या मी लिहायच्या आधी इट शुड कम इन युअर माइंड, अरे ॲसिटोन, प्रोपॅनन. ओके, तर असे कीटोन, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, तो कुठला कीटोन असेल, सेम म्हणजे काय, सेम ॲज इन अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये किती होते त्या अर्थाने सेम. लक्षात घ्या, ऐका व्यवस्थित, सगळं लिहित नाही, नोट्समध्ये असणार आहे, चर्चेमध्ये येणार आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता परत. ओके, थोडंसं ते बघताना पॉज करून पॉईंट्स काढायचे, लिहायचं. तर इथं रिलेटिव्हली इथंपर्यंत इझी आहे. तर त्यामुळं तुम्ही जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, समजा K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4, तर हे होईल. स्ट्रॉंग वापरला तरी होणारच आहे तिकडं प्रायमरीला पण. बट कीटोन further oxidation is very very difficult. त्यामुळं नॉर्मली रिॲक्शन लिहिताना आपण मग लिहित नाही, म्हणजे 1 मार्काला वगैरे विचारलं किंवा रुटीन कंडिशन्स, व्हेरी डिफिकल्ट. इट डझंट मीन दॅट ऑक्सिडेशन ऑफ कीटोन विल नॉट टेक प्लेस. वाय इट इज डिफिकल्ट ते पण बघा. आपण एक्झाम्पल तर बघणारच आहोत. समजा एक कीटोन एक्झाम्पल लिहितो मी, ॲसिटोन 3 कार्बनचं, प्रोपॅनन, आणि मगाशी होतं ते अल्डिहाइड होतं, आठवतंय का, फर्दर ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड इझी म्हणालो, आणि इकडं फर्दर ऑक्सिडेशन ऑफ कीटोन व्हेरी डिफिकल्ट. वाय, तर फर्दर ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइडमध्ये विथ नॅसेंट ऑक्सिजन ऑफकोर्स CH बॉन्ड ब्रेकिंग आहे. आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये कार्बोनिल ग्रुप तयार व्हायचं असेल तर काय होणार, सेकंडरी अल्कोहोल गिव्स कीटोन, याचा अर्थच कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बोनिल ग्रुप प्रोड्यूस होतो. हे लगेच डोक्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजेच फंक्शनल ग्रुप वगैरे म्हणतोय ते मी, की सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स कीटोन, असं मी म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे की अरे सेकंडरी अल्कोहोल इथं आहे, तर ऑक्सिडेशनला कीटोन तयार होतं म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार होतो. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड म्हणजे आफ्टर द रिॲक्शन, म्हणजे ड्युरिंग द रिॲक्शन विथ नसेंट ऑक्सिजन बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट, कीटोनच्या पहिल्या स्टेपला माइल्ड पण चालेल, नॉर्मली वी यूज स्ट्रॉंग. ओके, तर याचा अर्थ एक ऑक्सिजनची बॅलन्सी म्हणजे इथं बॉन्ड ब्रेक होणार, आणि एक कार्बनची बॅलन्सी मग CH बॉन्ड असताना इथंच होणार ब्रेक. मगाशी मी सांगितलं बॉन्ड ब्रेकिंग CH इज इझी ॲज कम्पेअर्ड टू बॉन्ड ब्रेकिंग CC. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता कीटोन इथं कोणतरी तयार होणार, समजा हा तयार झाला असेल, आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर फर्दर ऑक्सिडेशन जर याचं व्हायचं असेल बाय युझिंग नेसंट ऑक्सिजन, तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग इज इन्व्हॉल्ड, अँड कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग इज डिफिकल्ट, आणि त्यामुळं फर्दर ऑक्सिडेशन ऑफ कीटोन इज डिफिकल्ट. आणि त्यामुळं होणार नाही असं नाही, इट विल टेक प्लेस व्हेरी डिफिकल्ट, बट अंडर what we call as drastic conditions. ते फार महत्त्वाचं. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि ड्रास्टिक कंडिशन्स, टेम्परेचर व्हेरी हाय वगैरे. म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे मगाशी सांगितलेलं, आठवलं का कुठलं, अल्कलाइन KMnO4, अल्कलाइन ॲक्वस KOH और ॲक्वस NaOH, किंवा ॲक्वस सोल्युशन ऑफ क्रोमिक ॲसिड CrO3 विथ वॉटर गिव्स क्रोमिक ॲसिड. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड ड्रास्टिक कंडिशन्स, टेम्परेचर, प्रेशर वगैरे, तर कीटोनचे फर्दर ऑक्सिडेशन होणार. अल्डिहाइडसारखं इझी नाही आहे अंडर द सेम कंडिशन्स, माइल्ड कंडिशन्सच्या प्रेझेन्समध्ये. त्याचे कारण आहे
इन अल्डिहाइड CH बॉन्ड ब्रेकिंग फर्दर ऑक्सिडेशनला, तर कीटोनचे फर्दर ऑक्सिडेशनला कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग इकडं किंवा इकडं, तर दॅट शुड बी नोन. तरी पण मग कीटोनचं एक एक्झाम्पल, म्हणजे ऑक्सिडेशन होत नाही असं नाही, फर्दर ऑक्सिडेशन इज डिफिकल्ट, तर त्याचं एक एक्झाम्पल बघूया. येस, बघा इकडं एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल, लॉंगेस्ट चेन 3 कार्बन atoms, isopropyl alcohol, chain of 3 carbon atoms, PROPAN, 2-ol, isopropyl alcohol, प्रोपेन 2-ol. आणि जसं बघायचं सांगितलं की सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स कीटोन, याचा अर्थ कीटोन तयार व्हायचं म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं की इकडे कार्बोनिल ग्रुप तयार व्हायला पाहिजे, म्हणजे इथं बॉन्ड ब्रेक होणार, OH बॉन्ड, आणि CH बॉन्ड ब्रेक होणार, अँड दॅट इज बिकॉज ऑफ नेसंट ऑक्सिजन. आणि मग नेसंट ऑक्सिजन, दोज हायड्रोजन, H2O बाय प्रोडक्ट फिक्स, आणि यामुळे कीटोन कुठला असणार सरळ आहे, इट इज क्वाईट क्लिअर की हा कीटोन तयार होईल. बघा मी इथे प्रोडक्ट लिहितो, कीटोन तयार झाला. ओके, प्लस प्लस दिस हायड्रोजन, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार झाला, म्हणजे 1 वॅलन्सी ऑफ ऑक्सिजन अँड 1 वॅलन्सी ऑफ कार्बन, आणि 1 वॅलन्सी ऑफ कार्बनमध्ये CH बॉन्ड इफ इट इज देअर, ॲज कम्पेअर्ड टू कार्बन कार्बन CH बॉन्ड द ब्रेकिंग इज इझी, आणि मग त्यामुळं बाय प्रोडक्ट H2O हा इन जनरल ॲसिटोन आपण म्हणतो, IUPAC, प्रोपॅनन ॲसिटोन. नाव फर्दर ऑक्सिडेशन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. मग इफ यू यूज ड्रास्टिक कंडिशन्स म्हणजेच कुठलं बरं, अल्कलाईन KMnO4 इकडे वापरलं असतं, किंवा पहिली स्टेप झाली बाजूला काढलं नंतर सेपरेट केलं तरी चालेल, किंवा सुरुवातीलाच वापरा. मग पहिली स्टेप तर होणार, माइल्ड कंडिशनमध्ये पहिली स्टेप होत असे आहे, तर स्ट्रॉंग कंडिशनमध्ये तर होणारच होणार. मग ड्रास्टिक कंडिशन बघायची, जसं बोललो अल्कलाईन KMnO4 किंवा क्रोमिक ॲसिड, ओके, हे जे वापरलं आणि ते पण ड्रास्टिक कंडिशन बघा, देन फर्दर ऑक्सिडेशन इज पॉसिबल. तर कीटोनचे फर्दर ऑक्सिडेशन हे याच्यासाठी मला सेपरेट लेक्चर करायचं, त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स निघतात म्हणून करायचं आहे. आणि MCQsला स्पेशली JEEच्या आणि नीटला आणि MST CETला त्याचा डायरेक्ट उपयोग नाही झाला तरी इनडायरेक्ट उपयोग होतोच, म्हणून फर्दर ऑक्सिडेशन ऑफ कीटोन याचं मला सेपरेट लेक्चर करायचं आहे. तर बघा ना की आता हे कीटोनचं ऑक्सिडेशन फर्स्ट स्टेप अँड फर्दर ऑक्सिडेशन डिफिकल्ट आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट अँड ड्रास्टिक कंडिशन्स ते होणार. आता त्याचा आपण सेपरेट अभ्यास करायचा, म्हणजे सेपरेट लेक्चर मी अपलोड करणार. तर बघा, पण आता याच्यावरून 2-3-4 एक्झाम्पल्स तुम्ही करा ना. सेकंडरी अल्कोहोल हा आहे, तर इकडं इन्स्टेड ऑफ सेकंडरी अल्कोहोल ऑफ 3 कार्बन ॲटम समजा तो 4 कार्बन ॲटमचा असेल, म्हणजे इकडं मिथाईल आहे आणि समजा इकडं इथाईल ग्रुप असेल, काही फरक पडत नाही. दोन्हीकडे इथाईल ग्रुप असतील, मेक्स नो डिफरन्स. कारण का, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप इज गोइंग टू गेट कीटोनिक ग्रुप, म्हणजे इथं कार्बोनिल ग्रुप तयार होणार आहे. रिॲक्शन इथं आहे, इथं कुठले अल्काईल ग्रुप्स असतील ते दे विल गेट रिपीटेड, दे विल रिमेन ॲज इट इज, आणि त्यामुळं इकडं कीटोनिक ग्रुप तयार झाला. आता असं जर अभ्यास केला असेल तर सोपं जाणार. ते काहीतरी मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या भाषेमध्ये CH3 आणि मग OH CH3 असं काहीतरी लिहून प्लस नेसंट ऑक्सिजन, मग ते कळत नाही ना. केमिस्ट्री अवॉर्डमध्ये पाठ करतात. बरं लक्षात ठेवलंय ना, पण मेमरी वापरायची नाही कोण म्हणलं. सेकंडरी अल्कोहोल्स ऑक्सिडेशन गिव्स कीटोन, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सेम. फर्दर ऑक्सिडेशन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट ओनली अंडर ड्रास्टिक कंडिशन्स अँड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. इथंपर्यंत जरी केलं प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल, तर मग फर्दर ऑक्सिडेशन ऑफ कीटोन हाऊ टू डू दॅट वी कॅन कॅरी आउट. मग टर्शरी अल्कोहोलचं एकदम इझी होऊन जातं. हे दोन्ही केलं देन ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल, टू कन्सिडर दॅट इट बिकम्स व्हेरी व्हेरी इझी.
तर असा हा पाठ आहे. इथंपर्यंत हा ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स करून ठेवा. त्याचे नोट्स पण मी व्हॉट्सअपवर टाकतो आणि याच्या आधीचा अभ्यास हे असं सगळं करा. बघा, बॅकलॉग असा मागं ठेवू नका. नाही तर पुढचे मुद्दे याला रिलेटेड असतात, ते मग अवघड होऊन बसतात. तसं आपण करायचं नाही. ओके, थँक्यू.